कवितेचं नाव आहे पुरुष. ही कविता मी स्वतः लिहिली आहे. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. ही कविता मी माझ्या बाबांना डेडिकेट करते. पुरुष. स्त्रीच्या रूपावर कविता कितीतरी लिहिल्या जातात. स्त्रीच्या रूपावर कविता कितीतरी लिहिल्या जातात. तिच्या हास्याला, डोळ्यांना, व्यथांना उपमा नवनव्या मिळत जातात. पण पुरुषांसाठी शब्दच कुठे लाभतात. तो शांत उभा राहतो आणि सारे अर्थ त्यातच सामावतात. सारे अर्थ त्यातच सामावतात. त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर दिवसाचे ऊन असते. मनात मात्र अपुरे राहिलेले एखादे स्वप्न असते. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसू जरी हरवून जाते, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसू जरी हरवून जाते, तरी कुटुंबाच्या आनंदासाठी त्याचे पाऊल मात्र धावत राहते. पाऊल मात्र धावत राहते. कधी तोही एकांतात स्वतःशीच बोलत असतो. मनातील वादळांचा भार अलगद सांभाळत असतो. डोळ्यात दाटलेले अश्रू ओठांवर येऊ देत नाही. डोळ्यात दाटलेले अश्रू ओठांवर येऊ देत नाही, कारण त्याच्या खांद्यावरची जबाबदारी कधी संपतच नाही. कधी संपतच नाही. वडिलांच्या मायेतील तो निशब्द आधार असतो. आईच्या काळजातील तो प्रेमळ विस्तार असतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून जगण्याचा मंत्र जपतो आणि आपल्या माणसांच्या सुखासाठी रोज नव्याने झटतो. पुरुषाचे सौंदर्य चेहऱ्यात कधीच मावलेले नसते. पुरुषाचे सौंदर्य चेहऱ्यात कधीच मावलेले नसते. तो त्याच्या त्यागात, प्रेमात आणि धैर्यात वसते. जगाला हसवताना जो स्वतःचे दुःख विसरून जातो, जगाला हसवताना जो स्वतःचे दुःख विसरून जातो, खरंच सर्वात सुंदर तोच जो इतरांसाठी जगतो. आजची ही कविता कशी वाटली नक्की सांगा. मी कविता लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या बाबांना ही कविता डेडिकेट करू शकता. त्यासाठी रिपोस्ट करा, रिशेअर करा. आपण पुढच्या भागात भेटणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.